मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका समोर। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची 1.25 तास चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची उद्या पुन्हा निवडणूक आयोगामध्ये बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। ठाकरे बंधूंकडून निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका। देशामध्ये सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरे यांची मागणी। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट सवाल। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला। यादीमधील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या, जयंत पाटलांची आयोगाकडे मागणी। दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला। आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नका। वरळी डोम मधील बैठकीत अजित पवार यांच्याकडनं संग्राम जगताप यांची कानउघडणी। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। माझा आणि निलेश घायवळचा दूरचा संबंध नाही, घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला, राम शिंदे यांचा आरोप। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणामध्ये अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांची नोटीस, तर घायवळच्या रिट पिटिशनवर हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी। समीर पाटलांकडनं रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। मकोकातील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदवू, समीर पाटलांचा धंगेकरांना इशारा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।